तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिरस्ती विजन. काय झालं, रस्ता नाही माहीत? म्हणजे मी ह्या रस्त्यावरून जरी 100 वेळेला घेऊन गेलो तरी पण याला रस्ता भेटत नाही. व्हॉट अ व्ह्यू. सोलं बघायचं तर येवा कोकणात. समुद्र सोडून अजून काय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे फिरस्ती विजन. सो आज आम्ही चाललो आहोत वांद्री लेकला. हा आमचा पहिला व्लॉग आहे. सो लेट्स सी आम्ही कशी राईड करतोय. आय डोंट नो. चला गणपती बाप्पा मोरया. नुसती घाई ह्याला. काय झालं, रस्ता नाही माहित. इथूनच आमची सुरुवात आहे. आयुष्यात असा मित्र भेटलाय ना त्याला, म्हणजे मी ह्या रस्त्यावरून जरी 100 वेळेला घेऊन गेलो तरी पण याला रस्ता भेटत नाही. देसाई मला नक्की शिव्या घालत असणार, कारण मला रस्ताच माहित नाहीये. आम्ही ऍक्च्युली 6 वाजता निघायचं ठरवलं होतं, बट काय करणार, दरवेळीप्रमाणे आमचे साहेब थोडे उशिरा उठले. गाडी स्लो का करतोय माहिती आहे का? जिथे जिथे सिग्नल येणार आहे ना तिथे तिथे हा मुलगा गाडी स्लो करणार आहे. जवळपास याला 6-7 वर्ष झाले रायडिंग करतोय, पण याला कुठलेच रस्ते माहीत नसतात. हा गोराई बोरिवलीमध्ये सुद्धा मॅप लावून गाडी चालवतो. मोठा भेटल्यावर आम्हाला फक्त पळवायला येतं बस, बाकी काही नाही. काय झालं रे? हे लूज होतंय. काय ऐकायला नाही ते. आयफोनची मिनिटं दिसत नाही ना? दिसतात ना. हा वरती आहे. सॉरी नाही नाही. बघितलं मित्रांनो, मला प्रशासनाने एवढ्या जोरात आवाज दिला ना, तिथे फक्त एक डायव्हर्जन आलं होतं. ऍक्च्युली हा रस्ता बांधायला चालू आहे, तो तिकडून पण रोड तिकडेच जॉईंट होतोय आणि इकडून पण तिथेच आपण मिळणार आहोत. तरी आम्हाला विचारतोय कसं जायचं, इकडून की तिकडून. काय बोलणार राव आता याला. आणि म्हणे रायडर बनायचंय. हे डायव्हर्जन पण नाही कळत तुला. चल. अरे मला वाटलं की दुसरा रस्ता आहे. तुला नुसतं वाटण्यातच जाणार आहे. हा काय राहू. ऐकलत मित्रांनो, सरळ अहमदाबाद हायवे तरी मला पुढे राहायला सांगतोय. या घोडबंदरचा रोड आहे का? बघितलं तर घोडबंदरचा रोड आहे का? म्हणजे हा माणूस ना ठाण्याला एवढ्या वेळा गेला आहे ना, पण हा लोकेशन टाकून जातोय ना. रोड कुठला आहे, काय कुठल्या एरियात आहे काय माहित नसतं. व्हॉट अ व्ह्यू. पुढे जायचं डायरेक्शन देतोय तर पुढे जाऊन करू काय, रस्ताच माहित नाही मला. मित्रांनो, आज माझी बाईक ना ज्या पद्धतीने पळत चालली ना, असं वाटतं की ती बांधलेला रेडा असतो ना आणि त्याला मोकरान भेटला आणि तो सुसाट पळत राहतो, सेम तसेच फिलिंग वाटते मला. तर आम्ही वांद्रीला पोहोचतच आहोत, पण त्याच्या आधी आम्हाला एक ट्रॅफिक लागलेलं आहे. कसलं ट्रॅफिक आहे काय कळत नाही. बघा, परत रॉंग वे खराब हो जाएगा. A few moments later. सो गाईज, आता आम्ही पोहोचलो आहोत वांद्री लेकला. सो बघूया काय पुढे लोकेशन. दाखव चिपकली म्हणजे ते मॅग्नेट असतं बाबा, माहित नाही का? ठीक आहे रे, समजू शकतो. असं वाटतंय मी कोल्हापूरलाच आहे अजून पण. हा, असे डॅम आमच्याकडे पण आहेत ना कोल्हापूरला. कोकणमध्ये येवा आणि डॅम कमी, समुद्र जास्त दाखवतात. तुमच्याकडे काय आहे, फक्त समुद्र तर आहे.
जिवंतपणा स्वर्ग बघायचं तर येवा कोकणात. क्या हो गया तुम्हें, क्यों नहीं बोल रहे हो? सांग ना, समुद्र सोडून अजून काय लवकर सांग. आंबे आमच्याकडे पण आहेत, काजू आमच्याकडे पण आहेत. आपण कोल्हापूरचा आंबा असं काय ऐकलंच नाही. एक सेकंड, किती वेळा आलायस कोल्हापूरला? मग काहीतरी हाय कोल्हापुरात म्हणून आलास ना. गाईज आता आम्ही चाललो आहोत तिकडे. समोरच्या साईडचा व्ह्यू मस्त आहे रे, पण तिकडे काही लय तापा लागले म्हणून सांगत होतो लवकर येऊया म्हणून. तर प्रशांत आज कोक पितो आहे. कोक पियला नाही अजून, चालू आहे पियायचं. पण त्यांच्यासमोर कसं ते नाही चांगलं नाही वाटत ना. पुढे चला मला लाईक द्यायचं. एवढे 6-7 किलो कमी केलं आहे, ह्याच्याला परत वाढेल. सो गाईज आता आम्ही इथून दुसऱ्या स्पॉट्सवर जात आहे. इथे काही मुलं बसली होती, त्यांची दारू पार्टी चालू होती मस्तपैकी. सो तिथे त्यांनी प्रशांतच्या हातात हा ग्लास थमवला आहे. प्रशांत थोडा शक घेतो, ह्याच्यात मिक्स केलेली तर नाही आहे ना म्हणून प्रशांतने अजून त्यांच्यासमोर तोंडाला लावली नाही आहे. जेवढं पियालो तेवढं बाहेर पण काढला समोर, म्हणजे पियालाच ना. अरे त्यांच्यासमोर त्यांना वाईट नाही वाटायला पाहिजे. हा भाई काका डॅमवर जाणार रस्ता कुठं आहे? नाही तिकडे वर जायला. तो आता आम्ही वांद्री गावातून एका दुसऱ्या स्पॉट्सवर जात आहोत. तर बघूया इकडे काय आहे. कसंही लावायचं, असं फक्त ठेवायचं. निघत ना हे फक्त इथे ठेवू असं. मस्त सुंदर अशी जागा आहे इकडे मित्रांनो. खूप भिजले. त्याला 5 मिनिटं हात लावत बसलो ना, रुबीला मस्त घरी जाऊन वाचेल. साला काय नितळ पाणी आहे एकदम. नितळ म्हणजे क्लिअर आहे. ऐकलं मित्रांनो, नितळ म्हणजे काय विचारतोय, ह्याला नितळ शब्द सुद्धा माहित नाहीये. अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. इथे तरी सोड कुत्र्यांना. आता प्रशांत इथून उडी मारणार आहे आंघोळीसाठी. आरची माझ्यासोबत आता 2 कुत्रे आहेत. एक हा ब्राऊन कलरचा जो दिसतोय तो, आणि एक कॅमेरा दिसेल कुत्रा आणि हा जो ब्लॅक कलरचा दिसतोय तो. आता तिथे कुठे घालतोय? हे तर टाकणार आहे. आता अक्कल तुला पाहिजे ना. अशा प्रकारे प्रशांतनी माझा हेल्मेट पाडलेला आहे पहिल्याच राईडला. 1 hour later. Take 1. चला मित्रांनो, हा व्लॉग Take 2. चला मित्रांनो, हा व्लॉग आपण इथेच संपूया. Take 3. चला मित्रांनो, हा व्लॉग आपण इथेच संपूया. 2000 years later. सो आता आम्ही बोरिवलीमध्ये पोहोचलो आहोत. ॲक्च्युली खूप ट्रॅफिक असल्यामुळे शूट करता आलं नाही. चला मित्रांनो, हा व्लॉग इथेच संपूया आणि लवकरच भेटू नवीन व्लॉगमध्ये. क्या बात है जी, एक्टिंग की बादशाह कसम से बहुत अच्छी वीडियो बनाई है. सही